नांदेडमध्ये पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं, मात्र त्यासाठी रिकामे मैदान नसल्याने शेतात शिबिर घेण्यात आले। यावेळी कार्यक्रमाला आलेले आमदार आनंद तिडके यांनी पोलीस भरतीसाठी मैदान उपलब्ध करून देणार असे आश्वासन दिले। दाभड गावातील गोठ्याला आग लागून शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले होते। या घटनास्थळी आमदार श्रीजया चव्हाण यांनी जाऊन शेतकऱ्याची भेट घेतली, विविध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधत अशा घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या। त्याचबरोबर या शेतकऱ्याला तातडीने नुकसान भरपाई देण्यासाठी कारवाई करावी अशी विनंती तहसीलदारांना केली आहे। ऐन उन्हाळ्यात नांदेड शहरातील अनेक भागात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। शहरात 4-4 दिवस नळाला पाणी येत नाही, शिवाय कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत। दरम्यान पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी पालिका आयुक्तांनी अधिकारी आणि लोकप्रतिनिधीची बैठक घेतली। यात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली। अचानकपणे लागलेल्या आगीत काढणी केलेले हळदीचे पीक जळून खाक झाले। आगीचे नेमके कारण समजू शकले नाही, मात्र या आगीत मोठे नुकसान झाले। लोहा तालुक्यातील धनज गावात ही घटना घडली आहे। दारुड्या मुलाच्या त्रासाला कंटाळलेल्या जन्मदात्या आईनेच त्याची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये घडलाय। भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धावरी गावात ही घटना घडली आहे। मयत बालाजी राऊत हा दारू पिऊन सातत्याने घरात मारझोड करत असे। त्याच्या या त्रासाला वैतागून गेलेल्या जन्मदात्या आईने त्याची हत्या केली। मयताच्या भावाने या प्रकरणी पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी आईला अटक केली आहे। नमस्ते नांदेड, नमस्ते नांदेड, जीवा भावाचं नाव नमस्ते नांदेड, गरजे आपले नाव नमस्ते नांदेड।